ऑगस्ट महिना संपत आलाय तरी देखील पुरेसा पाऊस झालेला नाही। त्यामुळे नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आत्ताच जाणवू लागली आहे। संत्रा आणि मोसंबीच्या बागा जळू लागल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। बागा जगवण्यासाठी सरकारनं टँकरद्वारे पाणी द्यावं अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत। शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। ऑगस्ट महिना संपत आला, परंतु पावसाने अद्याप देखील दडी मारल्याने अनेक शेतकरी चिंतित आहे। सध्या आपण एका फळबागेमध्ये आहोत, ज्या ठिकाणी संत्र्याची बाग लावलेली आहे। सध्या जर पाहिली तर फळं येण्याच्या काळातच ही बाग आता सुकू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी देखील आता चिंतित झालेला आहे। आपल्याबरोबर शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूया की किती खर्च झालेला आहे आणि किती एकरामध्ये बाग लावलेली। काय सांगताल बाबा, किती एकरामध्ये बाग आहे आणि किती खर्च झालाय? 5 एकरामध्ये बाग लावलेली आहे। खर्च जवळजवळ 2.5 लाख रुपये झालेले आहेत आतापर्यंत। शासनाने आम्हाला पाण्याकरता काहीतरी सोयी करावी, आमची बाग जळायला लागलेली आहेत। पाऊस नाही, कशी परिस्थिती बागेची? परिस्थिती अवघड झालेली आहे बागेची। आम्ही लेकरावानी जीव लावलेला आहे तिला, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी शासनाने मदत। जर पाहिलं तर पाण्याअभावी या संत्र्याचा बाग जळत असल्याने सरकारने झाडांना पाणी देण्यासाठी टँकर द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर कुठेतरी लाखो रुपयाचं उत्पन्न जे हाताशी येणार होतं ते देखील आता मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांवरती नामुष्की उडवल्याचं पाहायला मिळत आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।